नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सुद्धा। गुड मॉर्निंग यासाठी म्हणत आहे की मी ज्या वेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपलं माइंड जे आहे कसं असलं पाहिजे, फ्रेश असलं पाहिजे आणि त्यामुळे मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणत आहे। तर आता बघा मित्रांनो, आपण एका नवीन टॉपिककडे भेटत आहे। नवीन टॉपिक मध्ये स्टेट बोर्डचा चॅप्टर आहे जी की महाराष्ट्र शासनाचा। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण केंद्र शासनाचा एनसीईआरटीचा चॅप्टर बघितला होता, त्याच्यातला एक छोटासा धडा लाईव्ह प्रोसेस म्हणून। आता आपण स्टेट बोर्ड्स मध्ये महाराष्ट्र शासनाचा सिलेबस जो आहे 10वीचा सायन्स सेकंड मधला चॅप्टर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन। हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती। हा चॅप्टर खूप छान आणि सोपा आहे। मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला लगेच कळावं या उद्देशाने हा धडा जो आहे तो शिकवणार आहे। तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका। याच्यासाठी तुम्हाला पुस्तकाची गरज आहे, पुस्तक जवळ ठेवा आणि या चॅप्टर मध्ये ज्यावेळेस मी चालू करतो त्यावेळेस तुम्हाला बघितलं असेल बोर्डवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही छोटे छोटे पॉइंट्स दिलेले आहेत। हे पॉइंट जर तुम्ही बघितले तर ह्या पूर्ण जो काही पॉइंट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सोप्या आणि कमी वेळामध्ये तो समजणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, अनुवंशिकता आणि उत्क्रांती। खूप मस्त चॅप्टर आहे हा। याच्यामधून आपल्याला कशा पद्धतीचं अनुवंशिकता बघायला मिळते आणि हळूहळू आपली उत्क्रांती कशी झाली, म्हणजे आपले पूर्वज कसे होते, तो बदल कसा झाला, दुसरे सजीव कसे बदलत गेले, या सर्वांची माहिती याच्यामध्ये भेटणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पहिला पॉइंट बघायचा आहे हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस, म्हणजे अनुवंशिकता आणि अनुवंशिकतेमधील बदल तर काय असतात। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो हेरिडिटी काय आहे। तर बघा हेरिडिटी काय आहे, तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स। काय म्हणलेले, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स। ह्याच्यामध्ये आपले बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते ट्रान्सफर होतात। कोणाकडून होतात, तर वन जनरेशन टू अनदर जनरेशन, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे काही कॅरेक्टर्स गुणधर्म जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात, पाठवले जातात। अशा याला म्हणायचं आहे आपल्याला हेरिडिटी म्हणायचं आहे। आणि हे कशामुळे पाठवतात, कशामधून पाठवतात, तर हे वाया जीन्स, म्हणजे जीन्स मधून पाठवत असतात। आता तुम्हाला जीन्स काय आहे ते पुढे कळणार आहे। मी एक तुम्हाला सेलची डायग्राम दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बारीक जी काही कन्सेप्ट आहे जे काही आपल्या धड्याला लागणार आहेत ते पूर्ण त्याच्यात समजणार आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला महत्वाचा पॉइंट असतो की हेरिडिटी आपल्याला काय कळालेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर असे शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे, भरपूर असा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासानुसार मग सर्वात पहिल्यांदा आणि चांगल्या प्रभावीपणे अभ्यास जो केलेला आहे तो आहे जॉन गॅर्जोस मेंडेलिस। जॉन गॅर्जोस मेंडेलिस या शास्त्रज्ञानं मॉडर्न जेनेटिक्सची स्थापना केली। त्यांचा तो अभ्यास जो आहे त्यानुसार मॉडर्न जेनेटिक्सची तिथं स्थापना करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याला पिनॉर सुद्धा तिथं म्हणलेलं आहे, म्हणजे पायनोर म्हणजे अग्रेसर किंवा पहिला संशोधक। तर जेनेटिक्सचा पहिला संशोधक जो आहे ते जॉन मेंडेलिस आहे। तुम्ही याचं नाव जे आहे ते पुस्तकात अंडरलाईन करा। 3च पॉइंट आपल्याला याच्यात लक्षात ठेवायचे आहेत, त्याचं नाव शास्त्रज्ञाचं, त्याला कशाने संबोधले जाते आणि नंतर तो कशासाठी आहे। तर एवढा कन्सेप्ट कळाला। नेक्स्ट आता आपण पुढे येणार आहे। तुम्ही पुस्तक घ्या, मी वारंवार सांगत आहे तुम्ही पुस्तक घ्या, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे झाल्यानंतर बेटांनो बघा 1886 ला काय झाले, अंडरस्टँड टू द कन्क्लुजन ऑफ अबाउट द हेरिडिटी। मग आपल्याला समजायला सुरुवात झाली, आपण हेरिडिटी काय आहे हे अंडरस्टँड करत गेलो आणि त्यानुसार मग आपण आपले तर्क वितर्क कन्क्लुजन लावत गेलो की असं आहे का, ते तसं आहे का, मग त्याच्यातून हा बदल कसा आला। तर असे छोटे मोठे कन्क्लुजन त्याच्यामध्ये वाढत गेलेले आहेत। कधीपासून चालू झाले, मग खरा अभ्यास तो 1886 पासून चालू झालेला आहे। त्याच्यानंतर लगेच एक 15-16 वर्षानंतर काय झाले बघा बेटांनो, 1901 ला 1901 मध्ये म्युटेशनल थेरी तयार झाली। बिहाइंड द सडन चेंजेस, म्युटेशनल थेरी काय आपल्याला पुढे आहे, मी एक छोटस वाक्य सांगतो त्याच्याबद्दल, पुस्तकातलंच आहे ते। बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड द म्युटेशनल थेरी, कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे, सेम टू सेम नाही, त्याच्यात थोडासा बदल झालेला आहे। आणि हा जो बदल आहे या बदलाला काय म्हणलेलं आहे, म्युटेशनल थेरी म्हणलेलं आहे। आणि म्युटेशनल थेरी कोणी सांगितलेली आहे, तर ह्युगो द व्हिस या शास्त्रज्ञानं म्युटेशनल थेरी सांगितलेली आहे। त्याच्यानंतर पुढे लगेच थोड्या दिवसानंतर म्हणजे 1901 साली वॉल्टर अँड सटल हे 2 शास्त्रज्ञ होते। या शास्त्रज्ञाने याच्या पुढे काम केलेलं आहे आणि त्याने काय काम केले बघा, वॉल्टर अँड सटल
वॉल्टर अँडरसन पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल. त्यानं काय सांगितलं की आपली सेल आहे सर्वांचे लिव्हिंग सजीवांचे लिव्हिंग थिंग जे आहेत जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्याचं फंक्शनल स्ट्रक्चरल युनिट जे आहे ते सेल आहे. तर सेलमध्ये त्याला पेअर क्रोमोझोम भेटलेले. क्रोमोझोम या टाइप मध्ये असतात, पेअर मध्ये 2 जोड्या असतात त्याच्या आणि ते जे क्रोमोझोम आहेत हे पेअर मध्ये आहेत. अशा टोटल 23 पेअर्स असतात आणि त्याचे सिंगल केलं तर 46 त्याचे सिंगल क्रोमोझोम तयार होतात. आपल्या न्यूक्लियस मध्ये 23 पेअर्स असतात आणि हे त्यानं कशामध्ये बघितलं तर ग्रास हॉपर घेतलेला आहे. ग्रास हॉपर म्हणजे नाकतोड्याच्या सेलमध्ये त्याला पहिल्यांदा पेअर क्रोमोझोम भेटलेले आहेत आणि मग नंतर त्याच्यानंतर 1944 मध्ये 1994 मध्ये म्हणजे परत तिथून तुम्हाला एक 40-46 वर्षाचा कालावधी जावा लागलेला आहे. त्याच्यानंतर मग परत आपल्याला 3 शास्त्रज्ञ ऑस्ट्रोल एव्हरीज, मॅकलिन मॅकार्थीज अँड कोलिन मॅकलर या 3 शास्त्रज्ञांना मिळून एकत्रितपणे अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना असं समजलं की बघा ऑल लिव्हिंग थिंग्स म्हणजे सर्व सजीव ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव अ डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल. तर सगळ्या लिव्हिंग थिंगचे डीएनए आहे काय तर जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए काय तुम्हाला मी एक डायग्राम दाखवणार आहे, तुम्हाला बारीक सगळे कन्सेप्ट कळणार आहेत. फक्त तुम्ही पुस्तक घ्या आणि माझ्या डायग्राम कडे लक्ष द्या. तर या 3 शास्त्रज्ञांना ऑस्ट्रोल एव्हरीज, मॅकलिन मॅकार्थीज अँड कोलिन मॅकॉर्ड या 3 शास्त्रज्ञांना 1944 म्हणजे 1944 मध्ये त्यांनी सांगितले की ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेडअप ऑफ जेनेटिक मटेरियल. त्यांचं जे मेडअप ऑफ जेनेटिक मटेरियल आहे आनुवंशिक जी त्यांची भरीव जागा आहे किंवा त्याच्यामध्ये ती तयार होतात त्याचं नाव आहे डीएनए. आणि ती सगळी कशामध्ये आहे तर त्या डीएनए मध्ये त्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन सगळी माहिती स्टोअर केलेली आहे साठवलेली असते. फक्त एक्सपेक्ट काय व्हायरसेस मध्ये डीएनए नसतो. व्हायरस मध्ये काय राहणार आहे आरएनए. इथे एक सिंपल स्ट्रक्चर दिलेले डीएनए आहे. कशा पद्धतीचा आहे तो तुम्हाला मी पुढे सांगणार. त्याच्यानंतर 1961 मध्ये बघा 2 शास्त्रज्ञ आहे फ्रँकोइस जोबेके आणि जॅक मोडेल या 2 शास्त्रज्ञांना काय सांगितलं प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हणजे हे जे डीएनए आहे या डीएनए ची प्रोसेस करून नवीन सेल कशा पद्धतीने तयार होतात आणि आपल्याला पुढे 3 प्रोसेस दिलेल्या आहेत ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सक्रिप्शन. ह्या 3 प्रोसेस कशा होतात हे आपल्याला पुढे सांगण्यात आलेलं आहे. मग त्या 1961 मध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आहे ते आपण फक्त बघू. तर बघा 2 शास्त्रज्ञ आहेत. कोणते कोणते शास्त्रज्ञ फ्रँकोइस जोबेके त्याच्यानंतर जॅक मोकॅड. A process of protein synthesis with the help of DNA in the bacterial cells. त्यांना बॅक्टेरियल सेल्स मधलं प्रोटीन सिंथेसिस कशा पद्धतीने होत असते ते सांगितलेले बघितलेले. आणि त्याच्यानंतर दिस इज द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेशन. त्याला टेक्निकला नाव दिले रिकॉम्बिनेशन म्हणजे परत त्याचं कॉम्बिनेशन होणार आहे. म्हणजे ते मोकळे होतात डीएनए परत ते तर मित्रांनो बघा मी तुम्हाला म्हणलं होतं की आता सेल कशी असती आणि ज्या 3 प्रोसेस सांगितलेल्या होत्या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या कशा पद्धतीने होणार आहे. तर बघा जनरली सगळ्यांना माहिती हे आपली सेल आहे म्हणजे पेशी म्हणतो त्याला आपण. सेलमध्ये न्यूक्लियस असते, सायटोप्लाझम असते आणि दुसरे अजून ऑर्गनल्स असतात. मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी बॉडीज आहे, रायबोझोम्स आहेत, असे भरपूर आहेत. तर आपल्याला फक्त त्या 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. एक आहे न्यूक्लियस, रायबोझोम आणि सायटोप्लाझम. या 3 मध्येच आपल्याला सर्व काही या 3 प्रोसेस कळणार आहेत. तर बघा मित्रांनो आपण न्यूक्लियसला अजून मोठं केलेले आणि न्यूक्लियस जर तुम्ही बघितला असेल तर न्यूक्लियस जो आहे तो सर्क्युलर आहे, गोल आहे आणि या न्यूक्लियस मध्ये बारीक बारीक छोटे छोटे जे तुम्हाला छिद्र दिसत आहेत, पोर्स दिसत आहेत, हे जे पोर्स आहेत याला न्यूक्लियस पोर्स म्हणतात. काय म्हणतात? न्यूक्लियर पोर्स म्हणतात. आणि ह्या न्यूक्लियस पोर्स मध्ये पुढे काय होतं तुम्हाला सांगतो. या न्यूक्लियस मध्ये काय असतं बघा बेटांनो की याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोमच्या 23 पेअर्स असतात आणि या क्रोमोझोमला ते वाउंड केलेलं म्हणजे गुंडाळलेला डीएनए असतो. हा जो डीएनए हा क्रोमोझोमला गुंडाळलेला असतो आणि याचे क्रोमोझोम तयार होतात. मग आता त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं की डीएनए कसा असतो. डीएनए काय आहे तर बघा डीएनए खूप सिंपल आहे. डीएनए इज अ मॉलिक्युल्स दॅट कॅरी जेनेटिक्स इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये आपली पूर्णपणे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते फ्रॉम द जनरेशन टू अनदर जनरेशन. ती एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर करण्याचं काम ते करत असते. त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला नेक्स्ट बघायचे की आरएनए. आरएनए काय
तर RNA खूप सोपा आहे. तर RNA जे आहे, तर मेन फंक्शन ऑफ RNA टू कॅरी इन्फॉर्मेशन ऑफ amino acid sequence from the genes to the when proteins are assembled on the ribosome in cytoplasm. तर RNA काय करत आहे, DNA वरची इन्फॉर्मेशन घेत आहे आणि घेऊन तो काय करत आहे, त्याचा असेंबल करत आहे प्रोटीन्स. इकडे तिकडे प्रोटीन्स असतात, ते प्रोटीन्स जवळ बाइंड करायचे आणि त्याच्यानंतर ते सायटोप्लाझम मध्ये ठेवून त्याच्यापासून जे काही सेलची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट पूर्ण करायची असते. तर अशी ही सिंपल आहे. आता आपल्याला आपल्या प्रोसेस कडे यायचे. तुम्हाला याच्या पुढून लक्ष द्यायचं आहे. तर काय होणार आहे बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस is the stored in the DNA and synthesized as per requirement for necessary body. सेलला जीची गरज आहे ती सेल त्या वस्तू किंवा ते ऑर्गन्स तयार करण्यासाठी डीएनए मधून सिंथेसिस होते, डीएनएचं सिंथेसिस होते, रूपांतर केले जाते, डीएनए मधून माहिती काढली जाते आणि त्याच्यापासून नवीन जी आहे ती रिक्वायरमेंट सेलची पूर्णपणे केल्या जाते. दिस प्रोटीन आर सिंथेसाइज्ड बाय द डीएनए टू आरएनए. कशी इन्फॉर्मेशन शेअर होणार आहे मित्रांनो बघा, डीएनए मध्ये याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन सेव्ह आहे आणि ही सेव्ह झालेली इन्फॉर्मेशन आरएनए घेतो. आरएनए जो आहे तो प्रोटीन तयार करत असतो. त्याच्यानंतर आणि हे कुठं होणार आहे, तर सगळं सेंटर मध्ये होणार आहे. त्यामुळे त्याला नाव काय दिलेलं आहे, सेंट्रल डोग्मा. नाव काय दिलेले, सेंट्रल डोग्मा. हे न्यूक्लियस मध्ये होणार आहे, सेंट्रल भागामध्ये सेलच्या, त्यामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे, सेंट्रल डोग्मा नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पहिला पॉइंट बघायचा आहे, ट्रान्सक्रिप्शन काय असते बघा बेटांनो. There is a uralic in RNA insert the thymine of DNA. This process of RNA synthesis is called as a transcription. आता या ठिकाणी आपल्याला नवीन दोन नाव आलेले, युरालिक आणि थायमिन. तर काय बघा, डीएनए जे तयार होते, डीएनए 4 त्याचे बॉन्डिंग स्ट्रक्चर असतात, कोडॉन असतात, त्या 4 कोडॉन पासून तो तयार होत असतो. डीएनए जे 4 कोडॉन आहेत बघा बेटांनो, ॲडिन, त्याच्यानंतर थायमिन, त्याच्यानंतर ग्लायकोनिन, सायटोसिन, हे 4 जे प्रोडक्ट्स आहेत त्या 4 पासून डीएनए जो आहे तो त्याचा तयार होत असतो. याच्यामध्येच आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टोअर केली जाते. आरएनए मध्ये ॲडेनिन आहे, त्या थायमिनच्या जागेवर युरेलिक आहे, ग्वायनिन आणि सायटोसिन हे जशाच तसे आहे. मग काय होते, आता सांगितल्यानुसार जे थायमिन आहे, थायमिनच्या जागेवर युरालिक तयार होतो आणि युरालिक इन्फॉर्मेशन घेऊन ते जे ट्रान्सक्रिप्शन आहे म्हणजे स्क्रिप्ट तयार केली आहे. तुमच्याकडे एक स्क्रिप्ट आहे, जसे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तक घ्या म्हणलं तर पुस्तकातले पॉईंट तुम्हाला जसे तसे वहीमध्ये लिहायचे आहेत. मग ते लिहिण्याचं त्याला आपण म्हणलेले ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे डीएनए वरची माहिती कोण घेत आहे, तर आरएनए घेत आहे आणि घेताना फक्त थायमिनच्या जागी युरेनिनचा तो वापर करत आहे. डीएनए हा डबल स्टँडर्ड आहे, 2 स्टँड असतात. आरएनए हा सिंगल स्टँड असतो, सिंगल असतो तो. त्याच्यानंतर पुढे काय म्हणले बघा, आता ही जी इन्फॉर्मेशन आहे बेटांनो, ही इन्फॉर्मेशन जी आहे ही सर्वात पहिल्यांदा इथं कोडॉन दिलेला आहे, ती काय असते, त्याच्यानंतर प्रोटीन कशी सिंथेसिस होतात, याच्या मागचा एक शोध लागलेला आहे. आणि तो शोध जो आहे तो बघा आपला भारतीय शास्त्रज्ञाने लावलेला आहे. त्याचं नाव आहे बघा डॉक्टर हरगोविंद खुराना, इन इंडियन ओरिजिन. डॉक्टर हरगोविंद खुराना, इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाचे आहे आणि हॅज मेड अप ऑन इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन इन द डिस्कवरी ऑफ ट्रिपल कोडॉन. ट्रिपल कोडॉन म्हणजे आरएनए वर असे 3 कोडॉन असतात, 1 2 3, 1 2 3. या 3 कोडॉनवर ती माहिती जी आहे ती स्टोअर केल्या जात असते. त्याच्यानंतर बघा बेटांनो पुढं, आणि ह्या 3 कोडॉनवरचं जे काही प्रोटीन सिंथेसिस होत असते, प्रोटीन सिंथेसिस कशा पद्धतीने होते, कोणते प्रोटीन भेटणार आहेत, कोणते प्रोटीन तयार होणार आहेत, हे सगळं जे आहे ते डॉक्टर हरगोविंद खुराना या भारतीय शास्त्रज्ञान आणि त्याच्यासोबत अजून 2 को सायंटिस्ट होते, त्यांनी ही शोधून काढलेले असे 20 अमायनो ऍसिड तयार केलेले आहेत. आणि मग त्यानुसार त्यांना 1986 ला त्यांना नोबेल प्राइज भेटलेलं आहे. म्हणजे 1968 रोजी त्यांना नोबेल प्राइज भेटले. त्याच्यासोबत त्याचे 2 शास्त्रज्ञ होते, त्यांना सुद्धा ते प्राइज भेटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इच mRNA, याला काय म्हणायचं, mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपल बॉन्ड. ते एका आरएनए वर असे थाउजंड्स ट्रिपल बॉन्ड असतात, खूप असंख्य असे बॉन्ड असतात. असे 3 दाखवले एक्झाम्पल आहे, पण असे हे खूप जास्त आहे. त्याला काय म्हणायचं, प्रत्येक त्या 3 याला, या तिघांच्या याला काय म्हणायचं, कोडॉन म्हणायचं. म्हणजे आपल्याकडे लॉक आहे आणि चाबी, हे लॉक आणि ती चाबी. आता
हे लॉक आहे ते चाबी त्याची कुठे राहणार आहे, ते दुसऱ्या RNA वर राहणार आहे. आणि हे जे 3 बॉन्ड दिसत आहे, हे 3 बॉन्ड जाऊन ह्या 3 कोडॉनला भेटतात. म्हणजे याला अँटी कोडॉन, याला म्हणायचं कोडॉन. ठीक आहे. पुढे tRNA has anticodon having the complementary sequence to the codon on mRNA. याच्यावरचा कोडॉन आणि tRNA वरचा कोडॉन हे दोन्ही एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर मग त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन म्हणजेच ट्रान्सलेशन होणार आहे. याच्यावरची माहिती तिथं वाचल्या जाणार आहे. RNA वरची म्हणजे RNA ने कुठं माहिती घेतलेली, DNA कडून ही माहिती RNA वर आली. RNA ची माहिती tRNA वाचतो म्हणजे ट्रान्सफर होते इन्फॉर्मेशन. त्यामुळे त्याला ट्रान्सलेशन म्हणलेलं आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीत, भाषांतर झालेलं आहे. डीएनएचं भाषांतर इथं होत आहे. मग हे कसं होते बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले हा आपला mRNA, याच्यावर इन्फॉर्मेशन आलेली आहे बघा, बरोबर आहे. आणि ही इन्फॉर्मेशन इथं प्रत्येक ठिकाणी कोड राहणार आहे. एक विशिष्ट एक्झाम्पल साठी आपण जर लक्षात ठेवलं तर या ठिकाणी A आहे, U आहे आणि G आहे. हा एक कोड आहे. त्या ठिकाणी परत आपण इथं काय केलं, U आहे, G आहे आणि A आहे. त्याच्यानंतर इथं आपण काय केलं, परत U आहे, A आहे आणि C आहे. असे आपण RNA वरचे कोडॉन आहे. म्हणजे ही कोडॉन वरची जी माहिती आहे, ही कोडॉन वरची माहिती tRNA जो आहे तो वाचून घेतो, त्याच्यावरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि मग तो अमायनो ऍसिड कलेक्ट करायला जातो. तो काय करतो, अमायनो ऍसिड. आणि ही प्रोसेस कुठे होते तर रायबोझोम मध्ये. ते डॉटेड लाईन दिसत आहे, हे रायबोझोम आहे. हा पूर्ण जो आहे तो रायबोझोम आहे. आणि हे रायबोझोम आहे, हा रायबोझोम काय करता, ही इन्फॉर्मेशन त्याला बाइंडिंग स्ट्रक्चर पूर्णपणे त्याचा अटॅचमेंट होण्यासाठी तो हेल्प करत आहे. आणि मग काय होणार आहे पुढे बघा बेटांनो, हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम हळूहळू करून पुढे जातो. याच्यावरची माहिती घेतली, हा tRNA इकडं निघून गेला. परत दुसरा tRNA आला, तो परत इथलची माहिती घेतो आणि परत पुढे अमायनो ऍसिड सापडण्यासाठी म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी तो पुढे निघून जातो. आणि असं करत करत हे रायबोझोम पुढे सरकत जातो, फॉरवर्ड होतो पुढे. आणि वन एंड टू अनदर एंड म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो. त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. मराठी त्याला आपण स्थानांतरण म्हणतो. द अमायनो ऍसिड ब्रांच इनटू द tRNA आर बाउंडेड टुगेदर फ्रॉम कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि मग कॉम्प्लेक्स प्रोटीन मध्ये त्याचं रूपांतर होते. आणि असं हे पूर्ण 3 याच्यामध्ये झालेलं आहे. इथलची माहिती आहे ती ट्रान्सक्रिप्शन, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यावरची माहिती इथं जी आहे याला म्हणायचं आहे ट्रान्सलेशन. काय म्हणायचं आहे, ट्रान्सलेशन. आणि त्याच्यानंतर हे पुढे जाणार आहे, या एंड पासून A पासून ते B पर्यंत जाण्याच्या प्रोसेसला म्हणायचं आहे ट्रान्सलोकेशन. काय म्हणायचं आहे तर ट्रान्सलोकेशन. आणि याच्यामध्ये ही माहिती जी आहे ती पूर्णपणे सिक्वेन्स आहे. जसे की आता हा सिक्वेन्स आपण सांगितला, बरोबर आहे, हा सिक्वेन्स बरोबर आहे बेटानो. पण कधी कधी काय होते बघा, हा सिक्वेन्स जो आहे, हा सिक्वेन्स काय होतो, चुकीचा होतो किंवा बदलल्या जातो. सिक्वेन्स जो आहे तो मागं पुढे होतो. ह्या A च्या जागेवर इथं परत U येणार. आणि हा जो सिक्वेन्स बदलल्यानंतर एक नवीन प्रकारचं प्रोटीन तयार होते. नवीन प्रकारचं प्रोटीन तयार झाल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं, त्याला आपण नाव दिलेलं म्युटेशन म्हणलेलं आहे. आणि ह्या म्युटेशनचं एक्झाम्पल कोणते, काही जणांमध्ये ब्लड मधला म्युटेशन मुळे ब्लड सिकल सेल म्हणजे आपली जी रेड ब्लड आहे सेल आहे अशी गोल असते. आणि ही गोल जी आहे त्या म्युटेशन मुळे काय होणार आहे, तो आपल्यात बदल होणार आहे, तो अशी या यू आकारासारखी तयार होणार आहे. आणि हा सिकल सेल अॅनिमिया म्हणजे रक्ताचा क्षय, रक्तक्षय आपल्याला हा आजार होऊ शकतो. हा कशामुळे होतो, तो म्युटेशनमुळे. मागच्या याच्यामध्ये आपण सांगितलं होतं म्युटेशनचा शोध कोणी लावलेला आहे, ह्युगो द विस या शास्त्रज्ञाने म्युटेशनचा शोध लावला. म्युटेशन म्हणजे काय, फक्त हा सिक्वेन्स या ठिकाणी आधी A होतं आणि त्या इन्फॉर्मेशन चेंज होताना A च्या जागी परत U आलेलं आहे. हे जे म्युटेशन आहे, हे म्युटेशन याच्यामुळे होत असते. असं हे पूर्ण आपलं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे 3 पॉइंट आपण याच्यात कव्हर केलेले आहेत. तुम्ही एकदा परत चेक करा, पुस्तक जरूर घ्या आणि तो तुम्ही व्हिडिओ बघा. परत नाही समजलं तर परत रिवाइंड या आणि बघा. पेजला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, नोट डाऊन करू शकता तुम्ही. ठीक आहे.